Why deep it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत. शिरसाट साहेब, काल उद्धव ठाकरेंचं कोकणामध्ये भाषण झालं. भाषण अत्यंत घणाघाती झालं. त्यात ते असं म्हणतात की आव्हान मर्दानी द्यायचं असतं. हे कोण आव्हान देणार आहे? नारायण राणे पिता पुत्रांवर त्यांनी टीका केली. आता मर्दांची व्याख्या नेमकी कशी त्यांच्या दृष्टिकोनातून ते पाहिलं पाहिजे. मर्द नेमकं कुणाला म्हणतात? जे शिवसेना प्रमुखाबरोबर लढले, त्यांच्या खांद्याला खांदा लावून संघटनावाढीसाठी ज्यांनी प्रयत्न केला, ते मर्द नव्हते असं त्यांना कदाचित सांगायचं असेल. मग शिवसेना प्रमुखांनी ही जी काही फळी होती ती मर्दाची नव्हती का? व्याख्या बदलतात. तुम्हाला काळानुसार जर व्याख्या बदलायची असेल तर बदला, परंतु अशा लोकांचा अपमान करू नका ज्यांनी शिवसेना प्रमुखाबरोबर खांद्याला खांदा लावून लढले आणि शिवसेना वाढवली. ते पुढे असं म्हणतात की सावंतवाडींच्या नतद्रष्टांना चपलेने मारलं पाहिजे. आता हे चपलेने मारणं मला वाटतं मर्दपणाचं लक्षण नसतं. दोन ठोसे मारले असं म्हणलं असतं तर ते कदाचित त्यांना योग्य झालं असतं. म्हणून असे बेछूट विधानं करणं योग्य नाही आहे. दरोडेखोरांच्या हाती आयुष्य द्यायचं की नाही हे तुम्ही ठरवाय असं म्हणतात उद्धव ठाकरे. दरोडेखोरांच्या टोळीमध्ये उद्धव ठाकरे साहेब आता सध्या सामील आहेत. शरद पवारांच्या बद्दल त्यांनी काय विधानं केली होती त्यांचा व्हिडिओ एकदा पहा. महाराष्ट्रातला सर्वात मोठा दरोडेखोर कोण? तर शरद पवार. हे त्यांचे वाक्य आहेत, त्यांनी बोललेले वाक्य. तो व्हिडिओ तर आत्ताही अवेलेबल आहे. म्हणून ते दरोडेखोरांच्या टोळीत सामील झाले. तिथं त्यांनी राहू नये अशी आमची सुद्धा तर प्रामाणिक इच्छा तीच होती. जो पुतळा पडला शिवरायांचा, त्याच्यावरून ते असं म्हणतात की शिंदेची दाढी हल्ली नाही पण पुतळा पडला. दाढीची बरोबरी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर करतायत. जमाना बदलत चाललेला आहे. अशा प्रकारे वक्तव्य करू नका. जे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे नाही देशाचे आराध्य दैवत आहे, त्यांचा सन्मान असा घालवू नका. त्यांची कंपॅरिझन कोणीच या देशातला कोणताही व्यक्ती करू शकत नाही, हे तेवढं खरं आहे. बॅगांची तपासणी म्हणजे निवडणूक आयोगाची नौटंकी आहे. आम्ही आवाज उठवल्यानंतर तपासणी सुरू झाली असा दावा आहे. मग तपासणी सुरू झाली, चांगली गोष्ट आहे ना. तुम्ही आता तपासणी करतायत, इतरांची सुद्धा होतील. त्याच्यावर तुम्ही एवढं काही वादळ केलं की जसं का तुम्ही स्वतः स्मगलिंग करत होतात. तपासू द्या ना, काय फरक पडतो आपल्याला? बॅगामध्ये आपल्या नाहीच आहे काय? औषधं गोळ्याशिवाय काय दुसरं आपल्या बॅगेत? म्हणून तपासण्यावर एवढा आक्रोश करणं मला वाटतं हे मोठ्या नेत्यांना शोभत नाही. चंद्रशेखर बावनकुळेने खळबळजनक दावा केला आहे की साकोली मतदारसंघामध्ये भाजपाचा जो बंडखोर उभा आहे तो नाना पटोलेंची सुपारी घेऊन उभा आहे. असे अनेक मतदारसंघामध्ये उभे आहेत. त्यांना असं वाटतं की आम्ही सुपारी दिलीत, मताचं विभाजन होईल, भाजप शिवसेनेचे उमेदवार पडतील. पण असं काही होणार नाही. बंडखोराला तिथं थारा मिळणार नाही आणि बावनकुळे हे निवडूनच येते. पंकजा मुंडे म्हणतात की महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे आख्यायिकेची गरज नाही, विकासावर भर द्यायला पाहिजे. निश्चित आपला दृष्टिकोन विकासाचाच आहे. विकासाचा रथ आपला ज्या दिशेने चाललेला आहे तो अख्खा देश पाहतोय. परंतु त्याच्यामध्ये जे अडसर ठरायचा प्रयत्न करतायत त्या टायमाला आपण बटेंगे नाही, हम बटेंगे नाही तो कटेंगे नाही, ही भूमिका आमची आहे. सीएम पदासाठी उद्धव ठाकरेंनी जनतेचा विश्वास तोडला असं राज ठाकरे म्हणतात. उद्धव ठाकरेंनी शिवसेना एनसीपी आणि काँग्रेसच्या दावणीला बांधली असं ते म्हणतात आणि मी माझ्या स्वार्थासाठी कधीही भूमिका बदलली नाही असंही राज ठाकरे म्हणतात. हे तर मत घेऊन चाललो आम्ही जे काही शिवसेनेचा उठाव जो केला, बंडखोरी केली किंवा त्यांच्या भाषेमध्ये गद्दारी केली, ती यासाठी केली की त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर राहू नये. आज जी त्यांची फजिती होते, आज जी त्यांना त्रास होतोय, ते फक्त त्यांच्याबरोबर युती केल्यामुळे होतोय. आणि म्हणून सरकार कुणाचं येईल हे आता सांगायला ज्योतिषाची गरज नाही. आणि शिवसैनिकांची जी अवस्था आज होते, त्यांची जे मनाची घुसपेट होते, घालमेल जे होते, ते आता लोक पाहत आहेत. आमचा धनुष्यबाण उद्धव ठाकरेंनी दावणीला बांधला होता, मी धाडस केलं धनुष्यबाण सोडून आणला, मुख्यमंत्री म्हणतात. आम्ही धाडस केलं, धनुष्यबाण सोडून आणला. आम्ही त्यांच्या ज्यांच्या दावणीला बांधत होते तो पक्ष आणला, शिवसेना प्रमुख आणलेत आणि त्यांच्याच नावावर आम्ही पुढे चाललेलो.
चांदीवाला आयोगाने अनिल देशमुखांना क्लीन चिट दिलेली नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे आणि ते म्हणतात की हा रिपोर्ट महाविकास आघाडीचं सरकार असतानाच आलेला आहे. त्यांनीच केलं ना, चांदीवाला आयोग हा नेमला तो त्यांनीच. त्या टायमाला जी इन्क्वायरी झाली परिपूर्ण जे त्यांना पुरावे द्यायचे होते ते त्यांनी दिले नाहीत. त्यामुळं तरी त्या चांदीवाल साहेबांनी त्याच्यामध्ये कुणाला क्लीन चिट हा शब्दसुद्धा वापरला नाही. हे स्वतः त्यांनी केलेलं विधान आहे. म्हणून याचा जो जर पोस्टमॉर्टम त्या अहवालाचं करायला गेलं तर अनेक लोक पुन्हा जेलमध्ये जातील. सुषमा अंधारे म्हणतात की रुपाली चाकणकर शोची बाहुली आहेत. एक महिला दुसऱ्या महिलाबद्दल बोलते हे विद्वानाचं लक्षण आहे आणि म्हणून या विद्वानाला आता कुठेही बोलायला बंदी जी घातली पक्षाने त्याचं कारणसुद्धा हेच आहे. शरद पवारांचं संपूर्ण आयुष्य भूमिका बदलण्यात गेले असं राज ठाकरे म्हणतात. ज्या काँग्रेसच्या जीवावर आमदार झाले त्याच काँग्रेसला फोडलं. हा त्यांचा इतिहास आहे. यशवंतराव चव्हाणापासून आहे, वसंतदादापासून आहे. अनेकाला सत्तेसाठी त्यांनी अनेकांना गद्दारी त्यांच्याशी केलेली आहे, त्यांना धोका दिलेला आहे. काँग्रेसमध्ये राहून काँग्रेसच्या पडले बाहेर यासाठी होते की आम्हाला सोनिया गांधी चालणार नाही, विदेशी व्यक्ती चालणार नाही आणि नंतर त्यांच्याच मांडीला लावून बसायचा प्रयत्न केला. आज त्यांचेच गोडवे गात आहेत आणि म्हणून ह्यांच्या भूमिकाच सत्तेमध्ये कसं काय असं ना पण राहिलं पाहिजे ही शरद पवारची मूळ भूमिका आहे. उद्या जर या महाराष्ट्रामध्ये चुकून जर MIMची सत्ता जरी आली ना त्याच्यामध्ये हे मंत्री राहतील. तर हे होते संजय शिरसाट. MIMच्या सरकारमध्ये सुद्धा शरद पवार मंत्री असतील अशा स्वरूपाची घणाघाती टीका त्यांनी केलेली आहे. कॅमेरामन आप्पासाहेब सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.